तर आता दर्शनाला जाते आम्ही, म्हणजे सकाळी मॉर्निंगला लवकर जाणार होतो, पण आता थोडा लेट झाला. पण आम्ही झोपलेलो आता 9 गावातलं. तर आता जातो पंकज तामिळचं रिक्षा चालल्या. तर काहीच बघू शकता यांचं म्हणजे मंदिर एक नंबर असतं. तर गाईज आता आम्ही उतरले म्हणजे टेम्पलची इथं आलेलं आहे मंदिराच्या इथं, आणि आम्ही आलो शॉर्ट्सवर, कारण का त्यांचा ट्रेडिशनल फॉलो करायला लागतं. आपला लुंगी घालून मस्त येते. बघा मंदिरचा व्ह्यू बघा. आज संडे आहे, थोडा क्राऊड आहे, खूप गर्दी. तर आपली गँग आहे बघा. तर हा मार्केट आहे. आता आम्ही पहिले नाश्ता करायला चाललो आहे, कारण का टाईम लागेल. किती तास लागतील मला? 2-3 तास. हां, 2-2.5 तास लागतील. आज संडे आहे ना, म्हणून क्राऊड आहे जास्त. तर आता नाश्ता बिष्टा करतो आणि मस्त की जातो दर्शनाला. त्यांचा आता गेटअप आम्ही म्हणजे त्यांचं होणार आम्ही गेटअपवाला लुंगी आणि हे व्ह्यू भारी आहे, काय पण बोला. आणि पहिली बात पाऊस नाही. हां, याने मधीन डायरेक्ट फ्रीज होता ना, यानं काय होतं की नाही. बघा मंदिरचा व्ह्यू. तर फुल गर्दी आहे. तर बघा की हॉटेलला आलेले आहे. पंकज भाई पण ब्लॉग करतं नक्की ना. अरे यार काहीच. तर बघा डोसा आलेले आहेत सगळे. काही प्लेन डोसा मागवले फक्त, पंकजच योच मागवले मसाला. आर्यन भाई कुछ कहना चाहते हो? आज संडे इधर हा एक नंबर. त्याला काहीच तर जास्त खाता नाही दाखवित ना आम्ही. नाश्ता करून कॉफी आल्या तर कॉफी काहीच. तर आता मस्त की नाश्ता बिष्टा झालेला आहे. तर आता आम्ही चालू दर्शनाला. आता मस्त की लुंगी बिंगी घालू सगळी मस्त की, टेन्शन ना. तर बघा आता लुंगीचा आमचा लुक बघा. लुंगी लावले. तर काहीच आम्ही लुंगी लावले म्हणजे हवेने उरतं तर चालता नाही. ठीक आहे, आणि चालता बिलकुल नाही. तर बघू काय यांना पण देतो. काहीच. तर आपला एकट्याचा आउटफिट रेडी झालेला आहे. आम्हाला म्हणजे ऐका बांधून देतात आम्ही. याला बघ, याला बांधताना नाही येत, या जीव बांधतो. याने बांधले. ठीक वाटतं ना. ठीक परफेक्ट आहे. तर काहीच आता मस्त आहे की आम्ही बघा एकदम त्यांच्या ट्रेडिशनलमध्ये आलो केरळचे. तर बघा मस्त आहे आता सेटअप चालू आहे यांचा. तर पंकज आणि मी कसं पहिले आता, आणि दर्शनला फोन अलाउड ना, तर आता ऑब्वियसली आतमध्ये मंदिराचे फोन नाही घेऊन जाऊ शकतं. तर आता लॉकरमध्ये ठेवू. तर तुम्हाला आलेली सांगतो कसं काय दर्शन झालं. आणि संडे आज पण गर्दी तेवढी म्हणजे पहिले वाटत होती, पण आता कमी वाटतं. तर बघतो म्हणजे काय तुम्हाला सांगतो सगळं कसं काय दर्शन झालं वगैरे. चल बाय काहीच. तर आता मस्त आहे की आमचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे 1 तास लागलेच मला दर्शनाला, पण मस्त झाला. असा एकदम थांबू बिमून असा काय धक्कामुक्की नाही, टेन्शन मस्त. आता बघा समोर आले फोटोशूट करायला. तर आता बघा व्ह्यू बघा मंदिराचा, व्ह्यू बघा मंदिराचा. मानवाई कसं वाटलं दर्शन? मस्त. कसं बाई दर्शनचा एक्सपिरियन्स होता? मस्त पटकन भेटला. तर बघा क्लाउड्स. तर गाईज आता रूमवर आलेलं आहे. दर्शन मस्त झाला आपला मस्तपैकी. आता मस्त की कुठेतरी जेवायला जाऊ आम्ही. बघा आपली पोरं इथं 2 रूम घेतले आहे, एक वरती आहे त्यांचे, खालती आमच्या AC हवा खायला आलं खालची. जाण्यावरती तुमच्या रूममध्ये हा, यांच्या रूममध्ये AC ना काहीच, कारण का सगळ्या फुल होत्या. आणि काल रातच्या आम्ही कितीला आलो तर 11 11:30 आलो, तर एक पण नव्हता. तर चला गाईस, तर आता जेवताना दाखवतो तुम्हाला. चला बाय. तर गाईस
आता वेलकम बॅक परत एकदा. आता नवीन लुक सगळ्यांचा म्हणजे असं. आता चाललो हॉटेलला जेवायला मस्त की जेवू आणि इथे प्लेसेस म्हणजे फिरण्यासारखे आहेत. बरेच मंदिर आहेत, बीचेस वगैरे आहेत. बीचेसवर बघू जाऊ का ना, कारण का ओव्हरकलाला पण तिथेच जायचे बीचवर आयलंडवर. तर आता बघू पहिले पेट पूजा कायच. तर बघा नवीन आयटम आले काय अल्फाम बोलतात, चिकन अल्फाम. चिकन अल्फाम. एक मिनिट ठेव. 2 बटर चिकन एक रोटी. ठीक आहे. फुल मुर्गी मागवली. आता जास्त मी खाताना राहतेत ना राईस. तर बघा माझी बिर्याणी बी आली इथं. हो बिर्याणी. मी बिर्याणी मागवली, काही रोट्या मागवल्या. चल घ्या. सुजल बाद झाला होता असते. राईस बघा मस्त इथे चिकन रोज भारी लागतं. चिकन जाम भारी लागतं. मस्त रोस्ट केले. बटर चिकन आता जास्त खाताना बाकीच नाही राईस. तर चला. तर गाईस आता मस्त की जेवण झालेलं आहे. आता आम्ही एक रिक्षावाल्याला म्हणजे 2 रिक्षावाल्यांना फोन केला तर ते आता आम्हाला फिरवणार आहेत. आणि बघा गाडी कसली भारी राहील चढवलं नाही यार. सगळं रिक्षावाला विचारतात. हां युवा अजून एक आलं विचारा. असं म्हणजे भारी वाटतं अशी गाड्या मस्त वाटतात पार्क केल्या. तर बघते आता. आणि आता रिक्षावाला कुठला तरी आता बघता आता आणि रिक्षावाला कुठला तरी स्पॉट दाखवणार आहे. तिथं मस्त आहे की जाऊ आणि तुम्हाला पण दाखवतो काय काय होतं. मस्त आता जेवलो आता टेन्शन नाही. आणि आपली ट्रेन पण आहे म्हणजे इथून ते आम्हाला किती 100 किलोमीटर जायचं म्हणजे अर्ध्या तासाची रनिंग आमची संध्याकाळी येते. 8ची ट्रेन आहे. तर चला सगळं दाखवतो तुम्हाला. बघा रिक्षावाल्यांची इथं लफरं आलेले आहेत. त्या अंगताना आमची एरिया आहे. आम्ही मंदिराची तर बुक केली ती पण त्या अंगताना आमचा एरिया आहे, तुम्ही आमच्यासोबत चला असं तसा. तर आम्हाला एरियाची ना आम्हाला आता डिस्काउंट दिलं तर आम्ही त्यासोबत जाऊ. नाही ना येऊ आता आपल्याला जो डिस्काउंट दिला आहे सोबत तो एक आला. आता तिसरा एक आला. काय बोलतात याला बोलतात VIP ट्रीटमेंट. आता जास्त कमी आता आम्ही आता फायदा उचलू या भांडण्याचा. आम्ही फायदा उचलू आता. नसरान भाई बघा किती जण आहेत त्यांचे होऊन दे. पण आपला टाईम कुठे जातं. चला नाही जाता डायरेक्ट क्लिअर करतो नाहीच. तर फायनली आम्ही बसलो रिक्षात. तर मस्त आहे की आम्हाला डिस्काउंट भेटला. आमचा फायदा आला त्यांच्या भांडण्यामध्ये. त्यांचा काही आला या वर्षी आमचं काही आम्हाला तर माहीत. पण आम्ही पहिला बुक केला त्याला त्यासोबत जाऊ आम्ही असं बोलतो. बघा आपले पुढं पण आहे माणूस पुढे आहे. आता बघू तुम्हाला कुठं फिरावं जातो तरी सगळं दाखवतो स्पॉट्स. चला बघा पंकज बाय भानू. गाईस तर आता आम्ही इथं कुठं बोटिंग करायला आलेलं आहे. पण काय बोलतात आम्हाला 2 माणसांचं 2000. हो ना फुल रेट लावले. आता बघू कसं काय. हो ना किती डिस्काउंट काय करतात तसं बघू तसं करू. मतलब हमारे दोस्त आने वाले हैं उनको बोलेंगे जाओ इधर मस्त घूमो. मेरा नंबर आपके साथ है ना. हाँ कितना स्पॉट 15 स्पॉट. 15 स्पॉट. अभी व्हिडिओ बी आहे मेरे मी नाही ऐकलं त्यांचा. आता आम्ही चाललेलो आहे आमची मर्जीचा बोटमध्ये. बघू काय आता कसं काय एक्सपिरियन्स. एक बोट तर बघायला भेटेल कसं बाई पुरं बसून. तर आपले जॅकेट आलेले आहेत. असं वाटतं पाण्याने ढकलणार आहे. तिने आम्हाला जास्त वाटतं तिकडे लगेच मानलं पाहिजे. हे ते करा आमचा गायच तुम्हाला ते मला जास्त वाटतं. ते बघा मस्त आहे की आगे जाऊ आता उलटा मस्त मजा. मिलिटरी आर्मी. मी तर आर्मीचाच राहू. बघा ना पॅन्ट बी तशीच घातली. टी शर्ट पण काय ओलाय कमी दिले.
गाईस बघा व्ह्यू मस्त चालू केले. एक स्पॉट झाला. दुसरा स्पॉट तो बीच वाला स्पॉट आहे. 2 तर झाले. तर आमची तर अशी एक जागा आहे. पंकज सांग कुठची? तर बघा पुष्पाची बोलतो शूटिंग चालू आहे. तूच यार आहेस म्हणून भाई ओके बोलता कटोकट आहे गाईस. झारा बिरा पारल्यान गाईस तो दाखवायला आणले मुद्दाम पारल्यान म्हणजे की तू लोकांना वाटत हा परले आपण त्याच्या खालच्या जिल्ह्यावर ना पंकज. 2 झाला कुठला स्पॉट आहे हो? मँग्रोव फॉरेस्ट मध्ये आलं मॅनवरच वाईल्ड करायला. तशीच फिलिंग येतं ना आर्या, तशीच फिलिंग येतं ना. मगर मग दिसली पाहिजे तेव्हा माझ्या हा तेव्हा मगर 2 मगरांची वाटता तो वाघ बिग पाणी पितानी ना. हा इथून समुद्र आहे आणि इकडे समुद्र काहीच. तर आमच्या गावात पण अशी स्पॉट आहे. पावसाचे ती भारी होतं. आम्ही दरवर्षी जातो. तुम्हाला मी यावर्षी दाखवू. बस बस अभि सीधा और बस अरे काही ना जास्त. अरे मानवा भेटक भेटला कडक. थँक्यू. अबे रिटर्न युटर्न आगे आगे पाण्याला आहे का? पाणीचा आवाज तर नाही. जा पोर जा. नारळ आहे आपला आता बोर ना तो नारळ आहे आपला. गाईस तर गरुड आहे पाठी पण बोट आमची पुढे गेले. थोडासा सफेद आहे थोडासा हे ना बसून हे तिथे पक्षी आहेत जे असते बोला टिकलो नका. थोडासा आहे मानव बोलला गरुड आहे. मानव तर गरुड बघा नक्की समजू ना बाबा. ठीक आहे भारी. नशीब घुबडना बोललो. काहीतरी दिसला. काहीतरी दिसलं हे तुम्हाला तिथे बघलंय कावला बे ते बघा शपथ वरती जाऊन कावलं तिकडं टिकलू नका रे. काय नववा पॉइंट झाले. पंकज किती पॉइंट आहे? तिसरा नारळ मस्त दाखवता उलट भारी मजा येते बघायला. मॅनग्रोव्ह चालू आहे असं टाईप प्रायव्हेट आयलँड यो लोकांचा मस्त बनवले भाई. आणि ते बघ तिथं नारळ इकडचं नारळ आहे ते नारळ लावले म्हणजे जास्त आले लाल नारळ पाण्याला ना पिना मानव. बघा तर कोकोनट आयलँड नुसते नारळीचंच झाड. यो बघ अरे ना प्लास्टिकचं आहे मला वाटलं ओरिजिनल आहे. बरं असं ते झाले काही झाले काहीच. बघा तर मानव पाटीलने मस्त काम केलं. नारळ घेतला नारळ होता पडलेला. बघा या हे घरात रे चष्मा निघा होतं मग सगळे आपण साधा ब्रँड वापरतो. मुंबईचे आणले का बस 200 ना 100. मुंबई साधे सर बघा मध्ये नाही केरला तमिळनाडू का बॉर्डर आहे काय तमिळनाडू. बॉर्डर 3 पिक्चर वो तमिलनाडु अपन पिक्चर पर बॉर्डर तमिलनाडु है रे. तो थोड़ा सा उधर से लेके आओ ना फिर हम कैसे तमिल में घूमे ऐसा.
तर बघा मस्त बोलत नव्हतं कारागीर पण घ्यावं ते ना घेऊ वातावरण मस्त आहे. व्हिडिओ काय आहे बघा गाईस, तर मदर मेरी स्टॅच्यू आपल्या इथं मंदिर आहे ना. हो माउंट मेरी सॉरी आणि बीच सेम ना. बीच बारीक पोरं खेळतात. एक मोठा आहे त्याची बारीक सारखा ढकलता आहे ना. यो यो आहे का पोराला काय बोलतो त्याला, मेन हाऊस त्याचा बोट हाऊस तो प्रकार आहे इथे वस्तीला. पाण्याची घरा आपला डेंजर. सुजल भाई बरोबर होता. पाण्याची घरा किल्ला आहे कुठं किल्ला ना तो. एक नंबर नजारा आहे guys, एक नंबर. पैसा वसूल आहे हो भाई. 500 रुपये वसूल आहेत काय येऊन. वसूल ना हो भाई. मस्त वाटतं. बीच पण आहे इथं. चल माहिती तुला कसं वाटतं. तिकडे लाटा बघ. ते आपल्या आधी आणलेलं त्याचा पैसा आहे. हो त्याही 1600 भरलेला आणि 500 रुपये आले सेम राहील. जमीन आसमानचा फरक. बघा एलिफंट रॉक सेम म्हणजे आपली हरकत दिसतोय सेम हत्यार पाक फेकला बघा ते. आग मारला मग. एलिफंट काही सांगते सांगतात ना, टीम संगम टाकू एलिमेंट टाकू दोन्ही पण एकच येतात बघा. हो ना. काय काय पैसा वसूल आहे गाईस. 500 रुपये वरती 500 रुपये ठीक आहे. हा काही फरक पडत गाईस. तर बघा मस्त की आता आम्ही आले समुद्राच्या ठिकाणी. तर गोल्डन बीच. गोल्डन तर काय आहे की माहीत ना, पण बीच चं नाव आहे गोल्डन. बघा व्ह्यू मस्त भारी वाटतं. घाण पण तवरीचे कचरा मस्त यार. वाचला तो लागला काय लागला ना मग आयुष्याला. दादा हा कसं तरफरून येतो. लक्ष वरती ना लागला टोपी नाही हो. लाईव्ह जॅकेट लाईव्ह जॅकेट घालायची गरज आहे. पंकज नावाची पोर बोललो मी. पंकज नावाची बोर्ड बोला. बरंच बोला. काहीच तर आता आमचा झालेला आहे आपला काय बोलतो बोट राईड झालेलं आहे. 500 रुपये झालं. ठीकठाक होतं म्हणजे वसूल झालं. जास्त वर्टेड म्हणजे जास्त वाटला मला. 500 रुपये जास्त फिरवला भाई. हां झाला आपला हो ना. या ना वर 4 मिनिटाला अत्यावश्य आणलेला 1000 रुपये 1000 रुपये दिले. त्याने बी सुजलला विचारायला छत्री वाकराला आणलेलं आहे. तर चला आता कुठं दुसऱ्या प्लेसवर जातं ते सांगतो तुम्हाला. चला. तर बघा आता आम्ही पोचलो. रस्ता डायरेक्ट असा डीप असा खालती आहे असं वाटतं डायरेक्ट बोलिंग म्हणजे तुम्हाला दाखवतो नंतर. बीच बघ कसं वाटतं. तर आता आम्ही मंदिराच्या इथं पोचलेलं आहे आणि बघा मंदिराचा मस्त व्ह्यू वाटतं. पण आतमधून व्हिडिओ अलाउड नाही. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही म्हणून व्हिडिओ नाही काढू शकत. तरी बघा सगळं लिहिलं गाईस. तर दर्शन मस्त आला. काय गर्दी नव्हती दर्शनाला. आणि मंदिरमध्ये कसं जरा व्हिडिओ अलाउड नसतं. फोटो देवांचं नसतं काढायचं तसं पण. म्हणून जाऊन द्या म्हणजे चांगले तर फॉलो करायलाच पाहिजे. बघा तरी नेचर्स किती भारी आहे. म्हणजे एकदम पॉश म्हणजे मंदिर तर पॉशच असतात. हे बघा म्हणजे असा एकदम व्ह्यू एक नंबर वाटतं. काहीच तर आता मस्त दर्शन घेऊन निघाले आम्ही. आता सर नाही जाम फुल रिक्षा रेस होता. आवाज असा का झाला तुम्हाला. मस्त वाटलं. वातावरण भारी एक नंबर. म्हणजे केरळला म्हणजे आता जर 2-3 दिवसांनी यायचं असेल तर आता या नक्कीच. भारी वातावरण आहे एक नंबर. मुन्नारला थोडासा पाणी भेटला पण तिथं आतमध्ये आता म्हणजे कोचीला वगैरे इथं पाणीच नाही. बिंदास बघा
तर अजून एक मंदिरमध्ये आलेला आहे, पण इथं पण व्हिडिओ अलाउड नाही, बघू शकता, दाखवतो तुम्हाला नंतर. गाईस तर फायनली झालेलं आहे दर्शन मस्त एके. आवी कुठला मंदिर हा? परशुरामा मंदिर. मस्त होता, म्हणजे जाम भारी असं वाटलं, पण व्हिडिओ अलाउड ना. तर बघा इथचं नेचर मस्त वाटतं. ते जे लाईन बाथरूमला हो ना, सगळी तर टी शर्ट काढायला लावले आम्हाला. तर बघा आम्ही चिप्स घ्यायला आले आणि पहिले मसाला घ्यायला. पंकज किती आपण खर्च केला होता सगळे मिळून? 25,000 पुरे 25,000 रुपये खर्च केला. अभी म्हणून घरांकडून कॉल ना करीतो, कारण का मग घरची सगळी सांगतात की आणतो वाहन आणि बॅगीन जागा नाही ऐकतं ना, आणि हे आणतो वाहन. तर बघा अशा प्रकारे चिप्स बनतात मस्तपैकी. इकडे काय होतं आपला अन्न मस्त बरोबर चिप्स, सगळे चिप्स घेतात. हे दाखवा रे पिशव्या, एक नंबर श्रवण बाय मिनी सगळे पिशव्या घेतात. हे बटाटा वडा ना चिप्स आहे. काय तर मस्त वाटला तिरुवनंतपुरमला, खूप भारी वाटला. आता मी इथून चाललो वर्कलाला आमचा रात्री स्टे 2 दिवस तिथेच वाटतं जातील आमचे. तिथे बीचेस आहेत टाकीचर, मी तुम्हाला दाखवतो, टेन्शन नका. आता 1 तासाची ट्रॅव्हलिंग आहे आम्हाला वर्कलाला जायला, तर चला. हॅलो गाईज, तर आता आम्ही पोचलो वर्कला, म्हणजे पोचून टाईम झाला, रूम घेतल्या आणि आता जेवायला लागलो बाई. पहिले जेवतो कारण का जाम भूक लागलेली. बघा जेवायला आपले आयटम्स मस्त आहेत, सगळी बाई एन्जॉय करतात. तर काय नाही, फक्त येताना ट्रेनमध्ये आलो, थोडी अर्ध्या तासाची ट्रॅव्हलिंग होती तर ती केली आणि आता आलो. आता 2 दिवस बहुतेक आमचा इथं स्टे आहे, तर बघू काय होतं उद्या वगैरे सांगतो तुम्हाला. हां, तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड होतं. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.